नमस्कार मित्रांनो, आज मानदेश न्यूजची टीम उभी आहे आमच्या स्वतःच्या बिजवडी गावामध्ये। हे मस्तावल सरकार जे आहे ते शेतकऱ्यांच्या शेतामधून जाणारा राष्ट्रीय महामार्ग आहे, ज्याला अहिल्यानगर सांगली रस्ता म्हणलं जातं। रस्त्याचा नंबर काय? 160 नंबर, NH 160 नंबरचा रस्ता इथून जात आहे। परंतु त्या बळीराजाला 1 रुपयाची फुटक्या कवडीची सुद्धा मदत न करता हा रस्ता दांडगाईनं चालवला जात आहे आणि याच्या विरोधात या ठिकाणचा बळीराजा एकवटलेला आहे आणि ते आज या ठिकाणी आंदोलन करणार आहेत। त्यांच्याकडूनच जाणून घेऊया। दादा नमस्ते, काय नाव आपलं? नाळे साहेब, कुठून आलाय तुम्ही? तर काय मागणी आहे? तुमचं आजचं आंदोलन कशा संदर्भात आहे? आमची मागणी अशी आहे की आम्हाला हा जो NH 160 रस्ता जो आहे राष्ट्रीय महामार्ग, तर हा आमच्या शेतातून जातोय आणि त्याचं शासन आम्हाला काही मोबदला देत नाही, तर आम्हाला त्याचा योग्य रीतीने जो आता नवीन धारणेनुसार झालेला जो किमतीने त्याचा मोबदला मिळावा ही आमची फक्त विनंती आहे। म्हणजे रेडी रेटनंतर 4 पट तुम्हाला पैसे मिळालेच पाहिजे। पण दादा, या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला आम्हाला प्रश्न विचारावा वाटतोय की जर आपली एक काकरी शेजारच्या शेतकऱ्यांना फुटली तरी सुद्धा आपण त्याचं डोकं पडतोय, पण हे सरकार अक्षरशः तुमच्या जमिनीतनं फुकट रस्ता काढतोय, तुम्हाला राग येत नाही का? जबरदस्तीने रस्ता घेतात, आम्हाला खूप राग येतोय, पण सगळीकडून कायदा त्यांनी प्रशासन काय करतंय की जबरदस्ती करत आहे। वरती शासन जे आहे ते पण खोटनाटं आरोप करून खोटनाटं प्रयत्न करून जबरदस्ती करतायत आणि जबरदस्ती करून रस्ता काढायचा प्रयत्न करतायत। साहेब, आपल्या गावामध्ये जर चोर आला तर आपण त्याला हाणून लावतो। आता ह्या तुमची जमिनीची चोरी होती, तर ह्या चोरांना तुम्हाला हाकलून लावा असं वाटत नाही का? आम्ही ह्यांना येऊच देणार नाही। आम्ही सनदशीर मार्गाने आम्ही प्रयत्न करणार आहे आणि आम्ही काही झालं तरी आंदोलन पूर्ण शेवटपर्यंत करणार आहे आणि आमचा मोबदला घेऊनच राहणार आहे। तसं नाही साहेब, तुम्ही म्हणताय सनदशीर मार्गानं, तर ही काय म्हणताल न्यायालयात आहे रस्त्याचं काम चालू द्या, तोपर्यंत रस्ता पूर्ण होईल तर टोल पडेल, हे तुम्हाला कोणत्याही पद्धतीने काम थांबवावं लागेल। आजपर्यंतची त्यांची वक्तव्य पाहता ते प्रत्येक गोष्टीमध्ये खोटंच बोलत आलेले आहेत आणि आज आम्हाला पण ते खोटंच बोलणार बोलतायत, त्यामुळं आम्ही त्यांचं त्या पद्धतीचं ऐकणार नाही। आम्हाला रितसर लेखी जे काय असेल ते लेखी दिल्यानंतरच आम्ही मान्य करणार आहे आणि तोपर्यंत आम्ही काम होऊ देणार नाही। रस्त्यावरचं जे काम आहे ते काम बंदच ठेवायला लावणार आहे। मधुकर नाळे। नाळे साहेब, काय सांगाल? आता एवढा अन्याय चाललाय तर सुद्धा तुम्ही गप्प आहे। साध्या आपल्या भावानं आपल्या नाणीवर फुरवडा ठेवला तर तुम्ही ते ढकलून देताय, पण ह्यो अख्ख तुमचं म्हणजे जमिनीत हडपले जाते, आता तुम्हाला राग येत नाही का? भरपूर राग येतो। प्रशासन इतकं आलाय काय की ह्या रस्त्याचं कुठलंही भूसंपादन झालं नाही, 7 बाऱ्यावलं क्षेत्र कमी झालेलं नाही। त्यांनी त्यांच्याकडे जर काय असेल कागदपत्री दाखवावं, तसं आम्ही जे दाखवतोय आमच्या नावावर सगळं क्षेत्र आहे। जर मोजणी केली तर रस्त्याचं क्षेत्र वजा होत नाही, ते त्या 7 बाऱ्याबरोबर धरलं जातंय तरच ते क्षेत्र भरतंय। मग हे कुठल्या ह्याच्यावरती काढतात? मग आम्हाला आमचा मोबदला, आम्ही त्यांना म्हणत नाही तुम्ही 10 फूट करा 50 फूट करा रस्ता, पण त्याचा मोबदला आम्हाला द्यावा शासनाने। बाकीचं आमचं म्हणणं काही नाही की रस्ता होऊ द्यायचा नाही, करायचं नाही। मग आता हा रस्ता जो आहे तो आजपर्यंत आम्ही बंद केलाय का? वाहतूक चालूच आहे ना, जसा रस्ता चालू आहे तसं वाहतूक चालू आहे, पण त्याचा मोबदला आम्हाला दिला नाही आणि दिला असेल तर शासनाने दाखवावं आम्हाला। जसं आम्ही आमचं कागदपत्र दाखवतोय किंवा रस्त्याची नोंद कुठल्याही आमच्या कागदपत्रावर नाही तरी सुद्धा रस्ता करतात। जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, आम्हाला शेतकऱ्याला न्याय मिळालाच पाहिजे। आमच्या रस्त्यावर समजा या रस्त्याच्या शेजारची आमची जमीन आहे, ती जर कोर्टात आम्ही गेलो म्हणजे स्टॅम्प फी भरायला वगैरे समजा दस्त करायचा आहे किंवा कुणाला करायचे खरेदी विक्री करायची, तर त्याची स्टॅम्प फी रस्त्यासहित आम्हाला भरावी लागते। म्हणजे रस्ता कुणाचा भरून घेतली बी, रस्ता आमचाच आहे ना, जमीन ही आमचीच आहे, पण आम्हाला त्याचा मोबदला दिला जात नाही। साहेब, या तुमच्या घटनेवरनं आम्हाला वामनदादा कर्डकांची एक कविता आठवते की सांगा आम्हाला टाटा बिर्ला बाटा कुठं आहे र, सांगा आम्हाला आमच्या धनाचा साठा कुठं आहे र। तर असा प्रश्न तुम्हाला विचारू वाटत नाही का? सत्ताधारी असतील किंवा विरोधक असतील, तुमच्याकडे मताचा जोगवा मागा येतात, तर तुम्हाला सत्ताधारी पक्षानं किंवा विरोधकांनी याच्यात काय मदत केली का? कोणी अजिबात नाही, कोणीही करत नाही आणि त्याचा उपयोग कोण करणारही नाही। शेतकऱ्याच्या आजपर्यंत शेतकऱ्याची कुणी बाजू घेतली कुठल्याही असेल, कुठलंही उदाहरण घ्या, शेतीमालाला भाव द्यायचा असेल तर कोणी कुठल्याही विरोधकांनी साथ दिली नाही।
शासनाने साथ दिली नाही, जी सत्तेत आहेत ते तर अजिबात लक्ष देत नाही, खोटं बोलतात, सरळ सरळ खोटं बोलतात. मग आम्हाला रस्त्याचं फक्त तुमच्याकडे काय कागद आहेत तेवढी दाखवा म्हणते, फक्त ते म्हणतात आमचा नकाशा आहे आमच्याकडे, पण नकाशा आमचा ज्यावेळेस आम्ही गट नंबरचा नकाशा काढतोय आमच्या क्षेत्राचा, त्यावेळेस त्याच्यात रस्ता हा दाखवला जात नाही. आता कसं होतं, जे ज्येष्ठ नागरिक असतात आपल्या आजा पंजा काय म्हणतो की हे आपल्या दहावच्या पुढची जमीन आपलीच आहे बाळा, असं तुम्हाला कोणीतरी सांगितलं असेल की बाबा आपली केली किंवा नोंदणी काय? आता आमचे चुलते 105 वय रनिंग त्यांचं, चुलते आहे हयात आहेत, वडील नाहीत, आणि ते 7वी जुनी पास आहेत आणि त्यांची